नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला भगिनींनी अर्ज केलेले आहेत, अर्ज करून सुद्धा भरपूर अशा महिलांच्या खात्यावरती पैसे आलेले नाही आहेत। आता ज्या महिलांच्या खात्यावरती 3000 रुपये जमा झाले नाहीत, अशा भगिनींनी नेमकं काय केलं पाहिजे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। जर तुमच्या खात्यावरती 3000 रुपये तात्काळ पाहिजे असेल तर एक काम आपल्याला करावं लागणार आहे। आता कोणतं काम आपल्याला करायचं आहे याबद्दलची माहिती आपण पूर्ण समजून घेऊया। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। भरपूर अशा सबस्क्रायबरनी सबस्क्राइब केलेले आहेत, परंतु बेल नोटिफिकेशन मात्र ऑल केलेलेच नाही आहेत, त्यासाठी त्यांना नोटिफिकेशन मिळत नाही। म्हणून आत्ताच बेल नोटिफिकेशन ऑल करा। ज्यांनी सबस्क्राइब केलेले नसेल प्लीज त्यांनी सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला मात्र नक्की लाईक करत चला। आता आपण पूर्ण डिटेल्स माहिती समजून घेऊया। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर अशा महिलांनी अर्ज करत असताना जो खातं नंबर दिलेला आहे त्या खात्यामध्ये पैसे न येता दुसऱ्याच खात्यामध्ये हे पैसे गेलेले आहेत। आता नेमके हे पैसे का गेलेले आहेत, कोणत्या खात्यामध्ये गेलेले असेल याबद्दलची माहिती जाणून घ्या। अर्ज करत असताना जो तुम्ही अकाउंट नंबर दिलेला होता त्या अकाउंट नंबरला भरपूर अशा महिलांचे आधार लिंक नाहीत। आता आधार लिंक नसल्या कारणाने हे पैसे त्या बँकेमध्ये गेलेले नाही आहेत। तुमचा पोस्ट ऑफिसमध्ये खातं होता किंवा इतर कोणत्याही बँकेमध्ये खातं होता, त्या खात्याला आधार लिंक होता, म्हणून हे पैसे जो तुम्ही अर्ज करत असताना अकाउंट नंबर दिलेला होता त्या अकाउंट नंबरमध्ये पैसे न येता आधार लिंक ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेमध्ये हे पैसे गेलेले आहेत। त्यासाठी तुम्ही शक्यतो CSC सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र किंवा जे काही मिनी बँक असेल त्या बँकेमध्ये जा। नेमकं आधार लिंक कोणत्या बँकेला आहे हे तपासून घ्या। अंगठा तुमचा बसला त्या ठिकाणी बँक दाखवली म्हणजे समजायचं की आपल्या खात्याला आधार लिंक आहे। कोणत्या बँकेत आहे हे सुद्धा तुम्हाला समजून येणार आहे। जर घर बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्या बँक खात्याला आधार लिंक आहे का, ॲक्टिव्ह आहे का, हे जर पाहायचं असेल तर ते कशा पद्धतीने पाहता येणार याबद्दलची माहिती सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पुढे देणार आहे। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे सर्व डाऊट तुमचे क्लिअर होणार आहेत। आता बघा, भरपूर अशा महिलांनी अर्ज केलाय। अर्ज करत असताना जो काही खाते दिलेला होता, पासबुक दिलेला होता, तो जनधन खात्याचा दिलेला होता किंवा बंद पडलेला दिलेला होता, कारण त्यांना माहितीच नव्हतं की खातं आहे, पासबुक आहे माझ्याकडं, एवढंच माहिती होतं। परंतु ते खातं चालू आहे का बंद पडलाय, की नेमकं त्या खात्याला KYC करावी लागते की जनधन खातं आहे की नाही हे अद्यापही माहिती नव्हतं। आता बघा, ध्यानात ठेवा, जर तुमचं खातं बंद पडलेलं असेल तर ते पैसे कसे येणार, कारण राज्य सरकारच्या माध्यमातून अर्ज करत असताना सांगण्यात आलेलं होतं की हे पैसे DBT अंतर्गत ट्रान्सफर केले जाणार आहेत। आपण अर्ज करत असताना तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे किंवा नाही असा सुद्धा एक ऑप्शन होता। भरपूर अशा महिलांनी होय 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 केलेले आहेत। आता ज्यांनी होय केलेली असेल तर त्यांचा उल्लेख स्पष्टपणे झालाय की बँक खात्याला आधार लिंक आहे। आता आधार लिंक फॉर्म भरत असताना होय म्हणून तुम्ही टाकलाय, तर आता तुमच्या आधारला किंवा बँकेला आधारच लिंक नाही आहे। नेमकं पैसा कसं येईल हे ध्यानात ठेवा। तुमचे पैसे कुठेच जाणार नाहीत, पूर्ण लक्षपूर्वक ऐका, पैसे तुमचे कुठेच जाणार नाहीत, पैसे तुम्हाला कन्फर्म मिळणार आहेत। आता ते पैसे कसे मिळवायचे याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत असणं आवश्यक आहे। त्यासाठी ज्यांनी आधार लिंक केलेले नाही आहेत त्यांनी बँकेमध्ये जाऊन आधार लिंक करून घ्या। आता बँकेमध्ये जायचं असेल तर भरपूर अशी गर्दी आहेत। आता आधार लिंक करण्यासाठी वेळ सुद्धा खूप लागतो। मग अशा वेळी नेमकं काय करायचं, तुमच्या प्रत्येक गावामध्ये पोस्ट ऑफिस असेल, त्या पोस्ट ऑफिसमध्ये जा, एक नवीन खातं खोला। 100 ते 200 रुपयामध्ये तुमचं नवीन खातं ओपन होतं आणि ओपन झाल्यानंतर त्या खात्याला आधार लिंक 24 तासाच्या आत होऊन जातं। आता तुमच्या डोक्यातून एक प्रश्न काढून टाका, मी अर्ज करत असताना पूर्वी एक खातं दिलेला होता, आता त्या खात्यामध्ये पैसे येणार की नवीन खातं खोललाय त्यामध्ये पैसे जाणार? पूर्वी जो तुम्ही खातं दिलेला होता त्याला काही देणं घेणं नाही। तुम्ही नवीन खातं खोललाय, नवीन खात्याला आधार लिंक केलाय,
तर नवीन खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर होणार आहेत. पूर्वी जो खाता तुम्ही दिलेला होता त्या खात्यामध्ये हे पैसे येणार नाहीत, ध्यानात ठेवा. त्यासाठी शक्यतो पोस्ट ऑफिसमध्ये जा, गर्दी पण कमी असतं आणि त्या ठिकाणी वर्कर पण काम करणारे भरपूर असतात. त्यासाठी तुमचा लवकरात लवकर पैसा मिळवायचा असेल तर एकच पर्याय तुमच्याकडे आहे. ज्या ज्या महिलांचे आधार लिंक नाहीत अशा महिलांनी, जर तुमच्या पूर्वीच्या बँकेला आधार लिंक असेल तर तुम्ही इथं काही करण्याची गरज नाही. आता हे सुद्धा तुम्हाला समजून आलेलं असेल. आता ज्यांनी ज्यांनी अर्ज केलाय, आता इथे एक समजून घ्या, ज्यांनी ज्यांनी अर्ज केलाय, ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैपर्यंत अप्रूव्ह झालेले आहेत, ध्यानात ठेवा, ज्यांनी ज्यांनी अर्ज केले, ज्यांचे अर्ज 31 जुलैपर्यंत अप्रूव्ह झालेले आहेत, अशाच महिलांच्या खात्यावरती हे पैसे जमा झालेले आहेत. आता 1 ऑगस्ट, 2 ऑगस्ट, 3, 4, 5, 6 ऑगस्ट महिन्यामध्ये जर तुमचं अर्ज अप्रूव्ह झालेलं असेल, आता उदाहरणार्थ तुम्ही जुलैमध्ये 24 तारखेला अर्ज केला आहे किंवा 25 तारखेला अर्ज केला आहे किंवा 23 तारखेला अर्ज केला आहे, जुलै महिन्याच्या शेवटी तुम्ही अर्ज केला आहे, आता तुमचं अर्ज ऑगस्ट महिन्यामध्ये अप्रूव्ह झाला आहे, तर हे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यावरती आलेले नाही आहेत. आता हे पैसे तुम्हाला पुढील महिन्यामध्ये 4,500 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत पुढच्या महिन्यामध्ये. आता बघा, जुलै महिन्याचा 1, ऑगस्ट महिन्याचा 1 आणि येणाऱ्या सप्टेंबर महिन्याचा 1, म्हणजे 3 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहेत. त्यासाठी काळजी करू नका, ध्यानात ठेवा. 31 जुलैपर्यंत जर तुमच्या अर्जाला अप्रूव्हल मिळालेलं असेल तर अशाच लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे ट्रान्सफर झालेले आहेत. 1 ऑगस्ट, 2 ऑगस्ट, 3 ऑगस्ट, 4 ऑगस्ट किंवा आत्तापर्यंत ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत अशा महिला भगिनींच्या खात्यावरती पुढील महिन्यामध्ये हे पैसे येणार आहेत. हे सुद्धा तुम्हाला समजून आलेलं असेल. काळजी करू नका, तुमचे पैसे कुठेच गेलेले नाही आहेत, पैसे तुम्हाला पुढील महिन्यामध्ये येणार आहेत. आता तुम्ही परत म्हणाल, मी अर्ज केला आहे, माझ्या अर्जाला अप्रूव्हल मिळाला आहे, मला अजून पैसे मिळालेले नाही आहेत, मी काय करू? तर इथं काळजी करू नका, पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला हे पैसे येणार आहेत. आता ज्या ज्या महिलांच्या बँक खात्यावरती पैसे आलेले नाही आहेत किंवा माझ्या बँक खात्याला आधार लिंक आहे किंवा नाही, हे जर मला घर बसल्या पाहायचं असेल तर मी कसं पाहू? तर याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. पूर्ण डिटेल समजून घ्या. ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत हा व्हिडिओ पाहिला आहे, ज्यांनी लाईक केलेलं नाही आहे त्यांनी नक्की एकदा लाईक करून घ्या आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहेत प्लीज त्यांनी सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑल करून ठेवा. कारण ज्या पद्धतीने आपण माहिती दिलेली होती त्याच पद्धतीने भरपूर अशा महिला भगिनींनी काम केलेले आहेत, त्यानुसारच त्यांच्या खात्यावरती हे पैसे आलेले आहेत. इथून पुढे सुद्धा प्रत्येक योजनेबद्दलची अचूक व विश्वसनीय माहिती आपल्या चॅनलवरती वारंवार अपलोड होत असते. त्यासाठी चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा, ऑल बटनला प्रेस करा. आता आपण डिटेल्स माहिती या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. घरी बसल्या आपल्या बँक खात्याला आधार लिंक आहे किंवा नाही हे कशा पद्धतीने चेक करायचा. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करा आणि गुगलमध्ये आधार लॉग इन या नावाने सर्च करा. सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ज्या महिलांच्या नावाने अर्ज झालेला आहे त्या महिलांचा आधार कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्या आधार कार्ड क्रमांकाने तुम्हाला लॉग इन करावं लागतो. त्यासाठी लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर इंटर आधार नंबरच्या ठिकाणी त्या महिलांचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. खाली जो कॅप्चा दिलेला आहे जशास तशा या रकान्यामधला तो कॅप्चा इंटर कॅप्चाच्या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन विथ OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. आपण आता या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकून घेऊया. कॅप्चा भरलेला आहे. आता लॉग इन विथ OTP यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल. आता कोणत्या मोबाईलवरती OTP येईल हे ध्यानात ठेवा. आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवरती जो 6 अंकी OTP आहे तो गेलेला आहे. तो OTP आल्यानंतर इंटर OTP या ठिकाणी तुम्हाला इथं भरायचा आहे. OTP आलेला आहे. इंटर OTPच्या ठिकाणी आपण आता तो OTP पेस्ट करणार आहात म्हणजे लिहिणार आहात. त्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा वरती तुमचा फोटो दिसेल. आधार कार्डवरील जो फोटो आहे तो फोटो या ठिकाणी शो झालेला दिसेल छोटासा आणि त्यानंतर तुम्हाला थोडंसं स्क्रोल करायचं आहे आणि यामध्ये एक ऑप्शन दिसेल तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस नावाचा, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर एका सेकंदाच्या आत तुमच्या मोबाईलमध्ये समजून येईल
तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे किंवा नाही। इथं जर ॲक्टिव्ह असेल तर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे, कोणती बँक आहे त्या बँकेचं नाव सुद्धा या ठिकाणी दर्शवलं जाणार आहे। जर नसेल तर लवकरात लवकर ज्या बँकेमध्ये तुम्हाला आधार लिंक करायचं आहे त्या बँकेमध्ये जाऊन आधार लिंक करून घ्या। या पद्धतीने आपण घरबसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपण पाहू शकतो आपल्या बँक खात्याला आधार लिंक आहे किंवा नाही। तुम्ही पूर्ण प्रोसेस आता पाहिली असेल, त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे। आणि जर बँकेला लिंक नसेल तर कोणत्याही एका बँकेमध्ये जाऊन आधार लिंक करून घ्या। शक्यतो ज्यांचे आधार लिंक नाही, तुम्ही जाऊन बँकेत रांगा लावण्यापेक्षा शक्यतो पोस्ट ऑफिसमध्ये एक खातं तुम्ही खोलू शकता जर गरज असेल तर। जर नसेल तर खोलू नका। पूर्वीच्याच बँकेमध्ये जर पैसे पाहिजे असेल तर तुम्ही त्या पद्धतीने प्रोसेस करू शकता, परंतु ज्यांचे लिंक नाही आहे, ज्यांना लवकर पैसे पाहिजेत, अशांनी शक्यतो पोस्ट ऑफिसमध्ये तात्काळ एक खातं खोला। पोस्ट ऑफिसमध्ये तुमचे पैसे येणारच आहेत। या पद्धतीने तुम्ही करू शकता। मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा, जेणेकरून आपल्या गावातील एखाद्या महिलांना पैसे मिळालेले नाही आहेत तर ते पैसे का मिळालेले नाही आहेत हे सुद्धा त्यांना कळेल। प्रत्येक गावामध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा, त्यांना सुद्धा कळेल। जर तुम्हाला शेअर करता आलं नाही तर नक्की चर्चा करा, आपल्या गावातील महिलांना नेमके का पैसे आले नाहीत, पैसे येण्यासाठी काय करावं लागतं याबद्दलची माहिती सुद्धा त्यांना द्या। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।